आता आम्ही मावशीकडे आलोय आणि आज शैला मावशीकडे पनीरच्या भाजीचा बेत आहे आणि आज अक्षू पनीरची भाजी करतो हे ना अक्षू. आज आम्हाला आता अक्षूच्या हातची पनीरची भाजी खायची. पनीर बटर मसाला. रेसिपी मस्त पनीर बटर मसाला. काय झालं शिजते कांदा टोमॅटो पूर्ण ग्रेव्ही होती. कांदा बटाटा आणि काजू आहे हे तो शिजून घेतोय का आपले कांदा टोमॅटो आणि काजू आणि हे फ्रेश पनीर. आता हे कांदा कशासाठी चिरतो अक्षय तू. नंतर फोडणीसाठी बारीक कांदा आणि हे मिक्सर मध्ये बारीक करणार का हे शिजलेलं. अच्छा ठीक आहे. कांदा चिरून बारीक टाकून मसाला टाकून ग्रेव्ही मग पनीर आणि शिमला मिर्च पण ना. शिमला मिरची टोमॅटो ते असे बारीक चिरलेले असतात तसे का ते असे चौकोनी फोडीतात. अच्छा अच्छा. आणि हे इकडे जिरा राईसचं चालू आहे किरणचं काम आहे ना. जिरा राईस करशील किरण. दाखवते थोडं पुढे पुढे काय काय होतंय ते. आता सध्या कांदा चिरून डोळ्यातून पाणी येतंय. आज विहान नसल्यामुळे अक्षयला थोडी शांतता आहे. तर इकडे तेल टाकलंय अक्षुनी. आता याच्यात काय टाकतोय जिरे टाकले. लाव ना नाही लाव कांदा कांदा टाकला. बारीक चिरलेला कांदा आहे. थोडासा परतून घेईल. हा सांग काय. कांदा थोडा लाल झाला की आलं लसूण पेस्ट. ही जी ग्रेव्ही केली आहे ना ही मगाशी परतवलेला कांदा लसूण काजू कांदा आणि टोमॅटोची. कांदा थोडा परतवला गेलाय. ते आलं लसूण अद्रक लसूणची पेस्ट. काय वास एवढा सुंदर येतोय सुगंध येतोय. आपण असंच परतून गेला. भाऊबीज स्पेशल रेसिपी आमच्यासाठी आज. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज बहिणीसाठी. बहीण व्हेजिटेरियन आहे ना. झाकण ठेवायचं का त्याच्यावर थोडं. एक 2 मिनिटं झाकण ठेवू आपण. थोडस लाल होते थोडं शिजेल पण तो ना कच्चा कच्चा लागेल असं. मस्त त्याचा तो जो उग्र वास असतो ना तो निघून जातो. आलं लसूण चांगला परतवला ते तेल सुटायला सुरुवात झालेली आहे बघ मस्त. आणि ही जी ग्रेव्ही केली ना ह्याच्यामध्ये काजू टोमॅटो कांदा आणि बटर पण टाकलं होतं ह्यानी. आता ह्याच्यात हळद टाकली त्यांनी. मीठ आता थोडीशी व्हेजिटेबल्स ऍड करू. त्याच्यात व्हेजिटेबल्स
पनीर कढई भाजी असते आपली, त्या टाईप मध्ये थोडासा प्रयत्न आहे. पनीर कढाई. तिकडे खिचडी होते ना बाळाची, त्याच्यावर आपण ठेवणार ना आपले थोडस शिजत. फोन करतोय मला. आता एक शिजायला ठेवलंय त्यांनी. त्याच्यात काय टाकलं? काळा मसाला टाकला का तू आता? हो, शाही पनीर मसाला टाकला. शाही पनीर मसाला टाकला त्यांनी. त्यानंतर आपण थोडं शिजून झालं की ग्रेव्ही टाकणार आहे. थोडस शिजू दे. 1 मिनिट टाकून गॅस कमी करून दे, बारीक. हो झालं बघ. आता हे शिजलंय थोडं. आता ही तू ग्रेव्ही टाकतोय तू मिक्सर मध्ये केली. छान तेल सुटोस्तर ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची. एकदम पट्टीची शेप नाही, खरंच छान करतात. मी याच्या पहिले एकदा खाल्लाय काय बघू आता. बॅचलर राहिलाय. हा, तो दिल्लीला होता ना थोड्या दिवसासाठी, तेव्हा लॉकडाऊन होतं एकदम, त्याच्यामुळे तो शिकून गेला एकदम मस्त. त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये झालेली शेती. आता हे जे पनीर आहे ना, याच्यात थोडासा किचन किंग मसाला आहे का? हा, किचन किंग मसाला आहे. थोडासा लाल मसाला, लाल तिखट, मीठ पण टाकायचं का? पनीरला छान टेस्ट येते. तिकडच्या गॅसवर ठेव ना अक्षर. तिकडच्या गॅसवर ठेव. शिजतोय. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे ते परतवायचं. ते तव्यावर त्याने तेल टाकलंय. थोडेसे किंचित फ्राय करून घ्यायचे ना, शॅलो फ्राय. खाली पडले पण आता हे थोडं त्याच्यावर परतून घ्यायचं. तुला चमचा पाहिजे का परतवायला?
होतं येते बघ शिस्त येते. थोडे ते करतो तो परतून. एक साइड झाली तर दुसरी साइड करतो. ऍडिशनल फ्लेवर राहण्यासाठी आपण करतो. कंपल्सरी नाही आहे. आपण डायरेक्ट पनीर पण यूज करू शकतो भाजीमध्ये. हे केल्यावर अजून छान लागते भाजी. टेस्ट छान येते. ग्रेव्हीचं जे पाणी असतं आपलं ते यूज करायचं. हा, ग्रेव्हीचं पाणी हे खूप महत्वाचं आहे. उडतंय बरं अक्षू ते. त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकतो. खूप घट्ट झाली ग्रेव्ही. अजून घ्यायचं गरम पाणी. ते थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ टाकतोय तो. मीठ टॉस केलेलं पनीर ते जे परतवलं ना त्यांनी कांदा टोमॅटो आणि त्याच्यातच त्यांनी मसाले भरपूरसे ऍड केले होते ना अक्षू. त्याच्यामध्ये भरपूर मसाले होते. हा, त्याच्यामध्येच त्यांनी लाल मसाला, किचन किंग मसाला, शाही पनीर मसाला थोडासा. आपण थोडा वेळ शिजू देऊ. 1 मिनिट. नंतर कोथिंबीर टाकून झाकण ठेवून अर्धा झाकण ठेवून थोडं वेळ शिजू द्यायचं. मस्त झाली आहे पनीर कढाई मसाला. आता मी टेस्ट करते. एक नंबर. एकदम मस्त झाली. एकदम मस्त भाजी झाली. नक्की ट्राय करा तुम्ही. मस्त एक नंबर. भाऊबीज सफल झाली आज मला. मस्त ऐकत खायला मिळालं. बाकी काही गिफ्ट नको आज मला.